स्मार्ट सिटी म्हणायचं का? नमस्कार, मी प्रियंका. आपण बघत आहात शंखनाद आवाज सत्याचा. आता आपण अभ्यंकर नगर चौक इथे आहोत. येथील रस्त्यांची अवस्था जर आपण बघितली तर याला स्मार्ट सिटी म्हणायचं का असा प्रश्नचिन्ह आपल्या समोर निर्माण होतोय. आपण बघू शकता या ठिकाणी या रस्त्याची आपण अवस्था बघितली, पण इथलीच नाही तर बस स्थानकाची देखील अवस्था फार दयनीय झालेली आहे. नागपूर शहरात पावसामुळे काही रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. फक्त रस्तेच नाही तर नागपूर शहरातील मुख्य गणेशपेठ बसस्थानकावर देखील खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. यामुळे वाहनांच्या अपघातांची शक्यता जास्त प्रमाणात असते. सदर रस्त्यावर पावसाने चिखल साचल्यामुळे ये-जा करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खराब झालेल्या रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. कुठे खड्डे चुकविताना तर कुठे रस्त्यांमधून रस्ते शोधताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्डेमय रस्त्यांवरून जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत असल्यानं कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. खड्डे चुकविताना संतुलन बिघडल्याने कित्येक दुचाकीस्वार पडून जखमी झालेले आहेत. याकडे मनपाने लक्ष देणं गरजेचं आहे. या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्रास होतो आहे. अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. आता मनपा याकडे लक्ष देणार का असाही प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांसमोर निर्माण होतो आहे. कॅमेरामॅन सचिन भेंगडेसह मी प्रियंका, शंखनाद न्यूज नागपूर.